लाडकी बहीण योजना कोणत्या राज्यात लागू आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी हरियाणा, ऑप्शन सी उत्तर प्रदेश, ऑप्शन डी मध्य प्रदेश. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र. लाडकी बहीण योजना कोणत्या श्रेणीतील मुलींसाठी लागू आहे? ऑप्शन ए 0-2 वर्ष, ऑप्शन बी 2-5 वर्ष, ऑप्शन सी 6-8 वर्ष, ऑप्शन डी 9-12 वर्ष. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए 0-2 वर्ष. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ किती मुलींना दिला जातो? ऑप्शन ए 1 मुलगी, ऑप्शन बी 2 मुली, ऑप्शन सी 3 मुली, ऑप्शन डी 4 मुली. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी 2 मुली. लाडकी बहीण योजनेत पहिला हप्ता किती दिला जातो? ऑप्शन ए 1000, ऑप्शन बी 2000 रुपये, ऑप्शन सी 4000 रुपये, ऑप्शन डी 5000 रुपये. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी 2000 रुपये. लाडकी बहीण योजनेत बालिकेंच्या वयाच्या कोणत्या टप्प्यावर लाभ दिला जातो? ऑप्शन ए जन्मानंतर, ऑप्शन बी 1 वर्ष पूर्ण झाल्यावर, ऑप्शन सी 2 वर्ष पूर्ण झाल्यावर, ऑप्शन डी 5 वर्ष पूर्ण झाल्यावर. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 2 वर्ष पूर्ण झाल्यावर. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत शेवटचा हप्ता मुलींच्या कोणत्या वयात दिला जातो? ऑप्शन ए 10 वर्ष, ऑप्शन बी 12 वर्ष, ऑप्शन सी 16 वर्ष, ऑप्शन डी 18 वर्ष. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी 18 वर्ष. लाडकी बहीण योजनेचा उद्देश काय आहे? ऑप्शन ए शिक्षणाला प्रोत्साहन, ऑप्शन बी स्त्री भ्रूण हत्या रोखणे, ऑप्शन सी स्त्री सक्षमीकरण, ऑप्शन डी मुलींचे आरोग्य सुधारणा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी स्त्री भ्रूण हत्या रोखणे. लाडकी बहीण योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? ऑप्शन ए 2015, ऑप्शन बी 2020, ऑप्शन सी 2022, ऑप्शन डी 2024. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी 2024. लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणाला मिळतो? ऑप्शन ए गरीब कुटुंब, ऑप्शन बी मध्यमवर्गीय कुटुंब, ऑप्शन सी सर्व कुटुंबे, ऑप्शन डी मागासवर्गीय कुटुंब. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए गरीब कुटुंब. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींचे पालक कोणते प्रमाणपत्र जमा करावे लागते? ऑप्शन ए जातीचे प्रमाणपत्र, ऑप्शन बी उत्पन्नाचे प्रमाणपत्र, ऑप्शन सी आधार कार्ड, ऑप्शन डी शाळेचे प्रमाणपत्र. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी उत्पन्नाचे प्रमाणपत्र. लाडकी बहीण योजनेचे आर्थिक सहाय्य कशाच्या आधारे दिले जाते? ऑप्शन ए वय, ऑप्शन बी उत्पन्न, ऑप्शन सी शिक्षण, ऑप्शन डी आरोग्य. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी उत्पन्न. लाडकी बहीण योजनेत मुलींच्या वयाच्या कोणत्या टप्प्यावर 6000 रुपये दिले जातात? ऑप्शन ए 5 वर्ष, ऑप्शन बी 10 वर्ष, ऑप्शन सी 12 वर्ष,
ऑप्शन डी 18 वर्ष। तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी 10 वर्ष। लाडकी बहीण योजनेचे हप्ते कोणत्या स्वरूपात दिले जातात? ऑप्शन ए रोख रक्कम, ऑप्शन बी बँक खाते हस्तांतरण, ऑप्शन सी चेक, ऑप्शन डी पोस्टल मनी ऑर्डर। तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी बँक खाते हस्तांतरण। लाडकी बहीण योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? ऑप्शन ए मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन, ऑप्शन बी स्त्री सक्षमीकरण, ऑप्शन सी मुलींच्या जन्मदरात वाढ, ऑप्शन डी मुलींच्या आरोग्याची काळजी। तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन। लाडकी बहीण योजना कोणत्या विभागाच्या अंतर्गत कार्यनिवृत्त आहे? ऑप्शन ए महिला आणि बालविकास विभाग, ऑप्शन बी आरोग्य विभाग, ऑप्शन सी शिक्षण विभाग, ऑप्शन डी समाज कल्याण विभाग। तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए महिला आणि बालविकास विभाग। लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणते कुटुंब घेऊ शकतो? ऑप्शन ए सर्व कुटुंबे, ऑप्शन बी फक्त अनुसूचित जाती जमाती, ऑप्शन सी फक्त ग्रामीण भागातील कुटुंबे, ऑप्शन डी आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे। तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे। लाडकी बहीण योजनेत लाभ मिळवण्यासाठी मुलींचे वय किती असावे लागते? ऑप्शन ए 0-1 वर्ष, ऑप्शन बी 1-2 वर्ष, ऑप्शन सी 0-2 वर्ष, ऑप्शन डी 2-5 वर्ष। तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 0-2 वर्ष। लाडकी बहीण योजनेचा लाभ किती वेळा दिला जातो? ऑप्शन ए 1दा, ऑप्शन बी 2दा, ऑप्शन सी 3दा, ऑप्शन डी 4दा। तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी 4दा। लाडकी बहीण योजनेत मुलींना मिळणारा पहिला लाभ किती आहे? ऑप्शन ए 1000 रुपये, ऑप्शन बी 2000 रुपये, ऑप्शन सी 3000 रुपये, ऑप्शन डी 5000 रुपये। तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 3000 रुपये। लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मुलींच्या कोणत्या वयात 8000 रुपये दिले जातात? ऑप्शन ए 2 वर्ष, ऑप्शन बी 10 वर्ष, ऑप्शन सी 12 वर्ष, ऑप्शन डी 18 वर्ष। तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी 18 वर्ष। तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा।